नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पोळीचा पिझ्झा कशा प्रकारे बनवायचा हे मी दाखवत आहे. हा अगदी पौष्टिक पिझ्झा घरी तयार होतो. यामध्ये आपल्याला ज्या लागतात त्या भाज्या आपण त्यामध्ये टाकू शकतो. चला तर मग मैत्रिणींनो, मी आता यामध्ये शिमला मिरची आणि कांदा या दोनच भाज्या वापरणार आहे. तर माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्याच मी वापरत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. चला मग आपण आता अशा प्रकारे आपण ही पोळी घेतलेली आहे. आता आपण ह्या भाज्या कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आपल्या जवळ दुपारची पोळी शिल्लक असते, तर त्या पोळीचा आपण पोळी खायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे आपण रात्री हा याचा पिझ्झा बनवून खाऊ शकतो आणि मुलंसुद्धा हे पिझ्झा आवडीने खातात. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आता या भाज्या कट करून घेऊया. आता आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहे. आता हा पिझ्झा कशा प्रकारे बनवायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता आपण त्यासाठी एक मिरलेटचा तवा घेणार आहोत. अशा प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला भाज्या बारीक मोठे साईज जी साईज आवडते त्या प्रकारे आपण ह्या भाज्या कट करून घ्यायच्या. आता मी एक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यावर थोडंसं अगदी तेल टाकून घ्यायचं. थोडंसं पोळी अशी थोडीशी कडक होण्यासाठी आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर, आणि हे तेल आपण थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आणि आपण डायरेक्ट तव्यावरच हा पिझ्झा लावून घेणार आहोत, कारण प्लेटमध्ये लावायचा आणि परत त्याच्यावर ठेवण्यापेक्षा डायरेक्ट तव्यावर लावला तरी चालतं. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये पोळी ठेवलेली आहे. आता ह्या पोळीवर आपण पिझ्झा पास्ता सॉस लावून घेणार आहोत. या पोळीला आपण ह्या पोळीला सर्व बाजूने पिझ्झा पास्ता सॉस लावून घेऊया. आता हा चमच्याने आपण स्प्रेड करून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आता हा पिझ्झा पास्ता सॉस पोळीला सर्व बाजूने लावून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणी, आता आपला हा पिझ्झा पास्ता सॉस लावून झालेला आहे. आता आपण त्यावर भाज्या ठेवून घेणार आहोत. आता आपण त्याच्यावर शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. आता आपण पिझ्झा पास्ता सॉस आपला लावून होत आला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता अशा प्रकारे आपण आता याच्यावर शिमला मिरची ठेवून घेत आहोत. आता सर्व भाज्या आपण त्याच्यावर व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या. तर बघा मैत्रिणींनो, आता शिमला मिरची आणि कांदा याच्यावर आपण व्यवस्थित असं ठेवून घेत आहोत. आणि आता आपण त्याच्यावर चीज किसून घेणार आहोत. आता या भाज्यांवर सर्व बाजूने आपण चीज किसून घेऊया. अगदी हा पिझ्झा विकतच्या पिझ्झासारखा लागतो आणि हा पिझ्झा अगदी पौष्टिक तयार होतो. त्यामुळे हे मुलांना रोज जरी खायला दिलं तरी त्यापासून काही आपल्याला त्रास होणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यावर चीज आपण सर्वत्र स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर थोड्या प्रमाणात चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकून घेणार आहोत. छोटे मुलं खाणार असेल तर त्याच्यावर आपण चिली फ्लेक्स टाकायचे नाही. आता त्याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकून घेणार आहोत. आणि आपण आता हा अगदी बारीक गॅसवर आपण आता हा अवघ्या 2 किंवा 3 मिनटं त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा, गॅसवर मी आता हा मंद गॅसवर ठेवलेला आहे पिझ्झा. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हा पिझ्झा गॅसवर ठेवलेला आहे. आता त्याच्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं. झाकण असं उंच आतून खोल झाकण आपल्याला पाहिजे, नाही तर मग ते सर्व लावलेलं साहित्य त्याला चिटकून जातं. तर बघा मैत्रिणींनो, आपला पिझ्झा आता रेडी झाला आहे.
आता आपण त्याची पीसमध्ये कट करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आता आपला हा पोळीचा पिझ्झा रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण त्याच्याबरोबर सॉस दिलेला आहे, सॉस सर्व केलेला आहे. तर अशा प्रकारे आता आपण हा पिझ्झा आणि सॉस सर्व केलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.